सातारा जिल्ह्यासह राज्यभरात चर्चेत असणारी सातारा जिल्हा परिषदेच्या आज सभापती निवडी ज्या आहेत त्या पार पडत आहेत। मागील 20 मार्च रोजी जी काही जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडी दरम्यान जो काही राडा या जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये झाला होता, त्यानंतर ही जिल्हा परिषद चांगलीच चर्चेत आलेली होती। मात्र आज 4 एप्रिल रोजी याचीच सभापती निवड ज्या आहेत त्या पार पडणार आहेत। 144 कलम लागू केल्यामुळं जिल्हा प्रशासनानं या ठिकाणी कोणीही या ठिकाणी जमावबंदीचे आदेश पूर्णपणे लागू केलेले आहेत। राजकीय नेते मंडळी असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते यांना कोणालाही या परिसरामध्ये प्रवेश दिला जाणार नाही। सदस्यांच्या व्यतिरिक्त जिल्हा प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। यामुळं या संपूर्ण प्रक्रियेकडे आज सभापती निवडीकडे लक्ष लागलेलं आहे। खरं तर आताची जी मॅजिक फिगर जी आहे ती भाजप 33 आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना 32 अशी मॅजिक फिगर झाल्यामुळं या ठिकाणी सभापतीपद नेमकं कोणाकोणाकडे जाणार याकडं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। यामुळं आता सध्या राष्ट्रवादी आणि शिवसेना नेमकी काय भूमिका घेणार आणि भाजप नेमकी काय भूमिका घेणार याकडं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नालवडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।